आणि तुम्ही पाहत आहात तुमचं चॅनल बिझनेस नीती. जर तुम्हाला तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस थेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला विकायचे असेल आणि त्यासाठी भारत सरकारने तयार केलेला एक खूप महत्त्वाचा प्लॅटफॉर्म जो की आहे जेम पोर्टल म्हणजेच गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. या प्लॅटफॉर्मवरनं हजारो गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स दररोज फर्निचर, स्टेशनरीज, इलेक्ट्रॉनिक्स, सर्व्हिसेस आणि अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स खरेदी करत असतात. त्यामुळे जर तुम्ही बिझनेस ओनर, ट्रेडर, मॅन्युफॅक्चरर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर असाल तर जेम पोर्टल तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अपॉर्च्युनिटी ठरू शकते. पण अनेक लोकांना एक कॉमन प्रश्न असतो, जेम पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचे? त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक असतील आणि कोणती कंप्लीट प्रोसिजर असेल? तर चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जेम पोर्टलवर सेलर रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप कसे करायचे ते अगदी सोप्या पद्धतीने आणि प्रॅक्टिकल पद्धतीने बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी 3 महत्त्वाच्या गोष्टी ह्या आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे जेम पोर्टलची ऑफिशियल वेबसाईटची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, कारण आजकाल जेम पोर्टलच्या अनेकशा वेबसाईट फेक वेबसाईट ऑनलाईन दिसत आहेत आणि ते तुमच्याकडनं चार्ज पण करतात, पैसे चार्ज करतात आणि रजिस्ट्रेशनसुद्धा देत नाहीत. आणि दुसरा पॉईंट म्हणजे रजिस्ट्रेशन सुरू करण्यापूर्वी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुमच्याकडे एका पेजवर रेडी ठेवा. आणि तिसरा पॉईंट म्हणजे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी काही ॲडिशनल डॉक्युमेंट्स लागतात आणि त्या डॉक्युमेंट्सची कंप्लीट लिस्ट PDF देखील आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामुळे ती PDF नक्की चेक करा, ज्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळू शकेल. तर चला आता जेम पोर्टलवर रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप कसे करतात ते आपण बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला फायदेशीर असणार आहे. आणि तुम्ही अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण जेम पोर्टल सिरीज ही पहिली मराठी सिरीज आपण मराठी उद्योजकांसाठी चालू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. जेम पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे करायचे, जेम पोर्टलवर बीड कसे भरणार, टेंडर कसे भरणार, बीड कसे करायचे आणि खूप सारे व्हिडिओज येत राहणार आहेत मित्रांनो. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील दाबा आणि आम्हाला सपोर्ट करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे आपण नक्की वळूया, जेम पोर्टलवर स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसे करावे. चला तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या रजिस्ट्रेशन प्रोसेसला. मी जेम पोर्टलवर आलो आहे. त्यानंतर आपण बघू शकता इथं खूप सारे टॅब्स आपल्याला दिसतील. वरती आपण बघितलं तर साइन अप अँड लॉग इनचं ऑप्शनसुद्धा आपल्याकडे आहे. लॉग इनच्या ऑप्शनमध्ये तसेच साइन अपच्या ऑप्शनमध्ये ज्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे त्यांना ते युजफुल असतंच. आणि तुम्ही जर जेम पोर्टलवर नवीन असाल तर तुमच्यासाठी काही इन्फॉर्मेशनसुद्धा यांनी येऊन जेम या टॅबमध्ये दिलेली आहे. त्यानंतर आपण लॉग इनवर क्लिक करूया. या ठिकाणी आपल्याकडे युजर आय डी मागितला जाईल, बट युजर आय डी आपण अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसल्यामुळे आपल्याकडे तो अवेलेबल नसणार आहे. आपण ऑफकोर्स गुड्स आणि प्रोडक्ट्स आपले इथं सेल करायला रजिस्ट्रेशन करणार आहे, त्यामुळे आपण रजिस्टर ॲज अ सेलरवर क्लिक करतो. त्यानंतर आपले बिझनेस आणि ऑर्गनायझेशनचा टाईप आपल्याला मेन्शन करायचा आहे. तो बहुतेक तुम्हाला उद्यम आधारवरनं मिळून जाईल. तुम्ही प्रोप्रायटर आहात, फर्म आहात, कंपनी आहात, ट्रस्ट और सोसायटी आहात, या चौघांपैकी एक ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकता. डॉक्युमेंट्स आपल्याला कोणते रेडी ठेवावे लागणार आहेत, यामध्ये 2 टाईप्स आहेत. एक कंपल्सरी डॉक्युमेंट्स आणि दुसरं आहेत ऑप्शनल. कंपल्सरीमध्ये आपल्याला सगळेचे सगळे डॉक्युमेंट्स आवश्यक असतील. आधार लिंक, मोबाईल नंबर, ॲक्टिव्ह ईमेल आय डी, त्याच्यानंतर बिझनेसचा पॅन जर तुमचा पर्सनल, नाहीतर प्रोप्रायटर आपण सिलेक्ट केल्यामुळे इथं पर्सनलचं दिलं तरी चालेल. बँक अकाउंट नंबर लागेल, IFSC कोड लागेल, इन्कम टॅक्स रिटर्न्स लागतील टॅक्स असेसमेंटसाठी. त्यानंतर रजिस्टर ॲड्रेससाठी लागेल तुम्हाला डॉक्युमेंटेशन. या ठिकाणी जेवढे सुद्धा रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत त्याच्यावर आपण सिलेक्ट करू. आणि तुमच्या माहितीसाठी ही जी PDF आहे डॉक्युमेंटेशनची, ही मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी देऊन देतो.
त्यामुळे तुम्हाला शांततेत ती वाचता येईल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता आपल्याला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे डॉक्युमेंट्सवर क्लिक करायचं आहे. हे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स म्हणजे कंपल्सरी फॉर असेसमेंट असतील. रजिस्ट्रेशन आपलं त्याच्याशिवाय होऊ शकेल. सो आपण हे सगळ्या याच्यावर चेक करू. पहिले चेक करून आपण पुढे जाऊ. सो मित्रांनो, हे सगळ्या डॉक्युमेंट्सवर चेकलिस्टवर मी क्लिक केलं आहे आणि आता प्रोसीडवर क्लिक करू. सो प्रोसीड केल्यानंतर आपल्यासमोर ही विंडो ओपन होणार आहे, ज्यात आहे टर्म्स अँड कंडिशन्स. ह्या तुम्ही डाउनलोड करून सुद्धा वन बाय वन वाचू शकता, रीड करू शकता. परंतु सध्या आपण जो खाली चेकबॉक्स दिला आहे, आय हॅव रीड द टर्म्स अँड कंडिशन्स, त्याच्यावर मी क्लिक करतो आणि प्रोसीडवर क्लिक करतो. सो एकदा प्रोसीड केल्यानंतर ऑर्गनायझेशनचे डिटेल मागितले जातील तुमच्याकडे. तुमच्या ऑर्गनायझेशनचं नाव इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. सॅम्पल करून मी सध्या बिझनेस रजिस्टर करतो. त्यानंतर पुन्हा एकदा रिकन्फर्म करायचं आहे, सॅम्पल प्रायव्हेट लिमिटेड. आणि आता नेक्स्टवर क्लिक करूयात. नेक्स्ट क्लिक केल्यावर इथे आपल्याकडे 2 टाईपचे व्हेरिफिकेशन असणार आहेत. या तर तुम्ही आधारने व्हेरिफिकेशन करा और तुम्ही पर्सनल पॅन कार्डने व्हेरीफाय करा. आपण या ठिकाणी पर्सनल पॅन कार्ड यूज करणार आहोत, त्याच्यामुळे मी पर्सनल पॅन कार्डचा ऑप्शन चूज करतो. सिक्युरिटी रिझनसाठी पॅन नंबर तुम्हाला दिसणार नाही. त्याचबरोबर आपण पुढे जाऊयात. नेम ॲज पर पॅन. पॅनवर ज्या सिक्वेन्समध्ये तुमचं नाव मेन्शन केलेलं आहे ते एक्झॅक्टली सिक्वेन्समध्ये तुम्हाला इथं द्यायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे, जी पॅन कार्डवर तुमची एक्झॅक्टली दिलेली असणार आहे तीच तुम्हाला इथं मेन्शन करायची आहे. सो पॅन व्हेरिफिकेशन आता आपलं होणार आहे. मित्रांनो, आपलं पॅन व्हेरीफाय झालं आहे सक्सेसफुली. आता आपल्याला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. मोबाईल नंबर तोच आपण मेन्शन करावा जो आपण फ्युचर कम्युनिकेशनसाठी यूज करणार आहोत आणि तोच मोबाईल नंबर इथं व्हेरीफाय करणार आहोत, जो ऍक्टिव्ह असायला हवा. क्योंकि मी सेंड ओटीपीवर क्लिक करतो. ओटीपी आता तुमच्या रजिस्टर मोबाईलवर येईल. ओटीपी इथं मेन्शन करायचा आहे. टेक्स्ट मेसेज चेक करायचा आहे, तिथं आलेला असणार आहे तो. व्हेरीफाय ओटीपीवर क्लिक करणे. एकदा व्हेरीफाय ओटीपीवर क्लिक केलं तुम्हाला तुमचा रोल विचारला जाईल ऑर्गनायझेशनमध्ये. प्रोप्रायटर आहात, करता आहात काय, म्हणजे ते तुम्हाला मेन्शन केल्यानंतर ईमेल आय डीचं व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे. आता तुमचा जो पण मेल आय डी तुम्ही ॲक्टिव्हली यूज करत असाल, कंपनीच्या कम्युनिकेशनसाठी यूज करत असाल, जो ईमेल आय डी तुम्ही यूज करणार आहात बिडिंग आणि टेंडर फिल करण्यासाठी, ज्या मेल आय डीवर तुमचे सगळे डिटेल्स येतील असा मेल आय डी तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, तो तुमचा ॲक्टिव्ह मेल आय डी असावा. त्याच्यावर ओटीपी सुद्धा येत असतील आणि टेंडर्स वगैरेचे डिटेल्स सुद्धा येत जातील फ्युचरमध्ये. सो व्हेरीफाय मेल आय डी मध्ये सुद्धा तोच मेल आय डी मेन्शन करायचा आहे आणि सेंड ओटीपीवर क्लिक करायचं आहे. ओटीपी आत्ता तुमच्या मेल आय डीवर आला असेल. मेल आय डी इथं ओटीपी इथं मेन्शन करायचा. प्रोसेस एकदम सिंपल आहे मित्रांनो. सो व्हेरीफाय ओटीपीवर आपण क्लिक करू. व्हेरिफिकेशन तुमचं सक्सेसफुली झालं आहे ईमेल आय डीचं. आता आपल्याला सगळ्यात मेन स्टेप आहे युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट करणे. युजर आय डी पासवर्ड असाच क्रिएट करायचा आहे सोपा, की जो तुम्हाला फ्युचरमध्ये लॉग इन करण्यास मदत करेल. कारण याच्याशिवाय तुम्ही जेम पोर्टलवर लॉग इन करू शकणार नाही, तुमची प्रोफाईल सुद्धा तुम्ही बघू शकणार नाही. सो पासवर्डसाठी तुम्हाला एक अप्पर केस लेटर असायला हवं, एक लोअर केस, एक न्यूमरिक म्हणजे एक नंबर, एक स्पेशल कॅरेक्टर आणि 8 कॅरेक्टर कमीत कमी आणि मॅक्झिमम 16 कॅरेक्टर्स असायला हवेत.
सो तोच पासवर्ड जो इथं मेन्शन केला आहे तोच पासवर्ड आपल्याला कन्फर्म पासवर्ड मध्ये सुद्धा मेन्शन करायचा आहे. लक्षात ठेवा दोन्ही पासवर्ड मॅच असायला हवेत. आणि एक पासवर्ड स्ट्रॉंग पासवर्ड आपण सिलेक्ट करत आहोत या ठिकाणी, आणि तोच या कन्फर्म पासवर्ड सुद्धा आपण मेन्शन करणार आहोत. क्रिएट अकाउंटवर मी क्लिक करतो आणि सक्सेसफुली तुमचा अकाउंट क्रिएट होणार आहे. ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो, तुम्ही जेम पोर्टलवर रजिस्टर झाला आहात. युजर आय डी पासवर्ड सुद्धा क्रिएट झाला आहे. यानंतरची प्रोसेस असते ती म्हणजे व्हेरिफिकेशन. आता जे डॉक्युमेंट्स आपण सुरुवातीला बघितले ते तुम्हाला इथं आवश्यक असतील. सो व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही आधी बिझनेस पॅन यूज करू शकता. बिझनेस पॅन इथं डेट मागितली आहे, बट ही डेट ऑफ बर्थ असणार आहे जर तुम्ही पर्सनल पॅन कार्ड यूज करत असाल. आणि जर तुमचा बिझनेस असेल तर तिथे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन सुद्धा असू शकते. सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण डेट ॲज पर पॅन इथं मेन्शन करणार आहोत. लक्षात ठेवा ही डेट सुद्धा पॅन सोबत अचूक असायला हवी. पॅन कार्डची याच्या डेटचं मिसमॅच असलं तर तुमचा व्हेरिफिकेशन पुढे सरकणार नाही. सो आपण पॅन व्हेरीफाय करणार आहोत. पॅन आता व्हेरिफिकेशन स्क्रीन लोड, पॅन व्हॅलिडेशन झाला आहे आणि आपण बघू शकता आपली प्रोफाईल 50% व्हेरीफाईड असं दिसत आहे. तर आपण प्रोसीड करू या ठिकाणी. आता प्रोसिडर क्लिक केल्यानंतर तुमच्यासोबत बिझनेस डिटेल्स मागितले जातील. बिझनेस डिटेल्ससाठी तुम्हाला डेट ऑफ इनकॉर्पोरेशन मेन्शन करायचं आहे. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन असणार आहे तुमचं ज्या दिवशी तुम्ही बिझनेस चालू केला. उद्यम आधारवरनं तुम्हाला डेट मिळू शकते. और अथवा तुमच्याकडे जर कोणताही ऑफिशियल डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही एक तुमची डेट इथं फिक्स टाकू शकता. शॉपॅक लायसन वगैरे सुद्धा तुम्ही याच्यावर रेफर करू शकता आणि सेव्ह वर क्लिक करायचं आहे, प्रोसीड करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातील. तुम्ही स्टार्टअप आहात का, स्टार्टअप ऍक्ट अंडर रजिस्टर आहात का, तर असाल तर तुम्हाला येस करायचं आहे. उद्यम रजिस्ट्रेशन आहे का, असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे. तुम्ही पार्टिसिपेट करणार आहात का बीडमध्ये, तर ऑफकोर्स आपण करणार आहोत, तर येस करणं, येस वर क्लिक करायचं आहे. डू यू वॉन्ट टू ऑप्ट फॉर सहाय्य, मतलब आपको कुछ तुम्हाला काही सहाय्य हवं आहे का, मतलब जेम पोर्टल कडून, तर तुम्हाला या ठिकाणी येस किंवा नो वर क्लिक करायचं आहे. सो जसे आपण या ठिकाणी बीड पार्टिसिपेशन वर येस क्लिक करतो तर आपली प्रोफाईल इमिजिएटली 40% वर येऊन जाते. जी आधी 50% होती ती आता 40% वर आली आहे. सो मी इथं आता येस सेव्ह वर क्लिक करतो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑफिस लोकेशनसाठी तुमचे ऍड्रेसेस इथं मेन्शन करायचे आहेत. तुमचे जेवढे पण ऍड्रेसेस रजिस्टर असतील, तुमच्या जेवढ्या ब्रांचेस असतील तेवढ्या तुम्ही इथं मेन्शन करू शकता. इथं मेल आय डी वगैरे व्हेरिफिकेशन असणार आहे. OTP येईल तुम्हाला मेल आय डीवर आणि हे टोटली व्हेरीफाईड होऊन जाईल. त्यानंतर बँक अकाउंटसाठी तुम्हाला इथं ॲड न्यू बँक अकाउंट करावं लागणार आहे. ॲड न्यू बँक अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल की तुम्हाला IFSC कोड मेन्शन करावं लागेल. बँकेचं नाव ऑटोमॅटिक येऊन जाईल, बँकेचा ॲड्रेस सुद्धा ऑटो येईल. त्यानंतर अकाउंट होल्डरचं नाव, बँक अकाउंट नंबर आणि OTP ने ते सुद्धा व्हेरीफाय करायचं आहे. त्या ठिकाणी मित्रांनो ई इनव्हॉइसिंग डिक्लेरेशन, जर तुमचं टर्नओव्हर 5 करोडच्या वरती असेल तर तुम्हाला ई इनव्हॉइसिंगचे प्रोसिजर लागू होतात. त्यासाठी इथं टर्नओव्हरची माहिती द्यावी लागणार आहे. बट जर तुम्ही तुमचं टर्नओव्हर 5 करोडच्या वरती सुद्धा असेल पण तुम्ही जर एक्झम्पशन लिस्टमध्ये असाल तर तुम्हाला ह्या दोन ऑप्शनपैकी येस वर क्लिक करावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही स्पेशल कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला येस वर क्लिक करावं लागेल. बट जनरली तसं होत नाही, तर तुम्ही नो वरच क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो बेनिफिशियल ओनरशिप कंप्लायन्स हे एक नॉर्मल डिक्लेरेशन आहे की आपण रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करणार आहोत. तर कंप्लायन्स रिगार्डिंग रूल GFR
जनरल फायनान्शियल रूल्स. सो तुम्हाला इथं आय हॅव रीड द क्लॉज अँड रिस्ट्रिक्शन. सो इथं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुमचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होणार आहे.